नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आपले सण उत्सव भाग 4. कालच्या भागामध्ये आपण ज्येष्ठ महिना आणि आषाढ महिना ह्याच्यात येणारे सण आणि उत्सव त्याची माहिती घेतली. आज आपण श्रावण महिन्याकडे वळूया. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे वगैरे सगळीकडे अगदी हिरवगार हिरवे हिरवे गाल गालीचे असतात. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण असतं. निसर्गातल्या या आनंदाचं प्रतिबिंब मानवी जीवनामध्येही पडलेलं आपल्याला दिसतं. या श्रावण महिन्यात भरपूर सण उत्सव असतात. यातल्या पंचमीला नागपंचमी असते. महाराष्ट्राच्या बरोबरच संपूर्ण भारतामध्ये हा सण अतिशय उत्साहाने साजरा होतो. या दिवशी नागाची पूजा करतात. कालियाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या डोहातून सुरक्षितपणे वर आले तो हा दिवस शुद्ध पंचमीचा आणि तेव्हापासून ही नागपूजा प्रचलित झाली असं मानतात. दुसरा सण श्रावणामध्ये असतो तो म्हणजे गोकुळाष्टमी. श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त गोकुळाष्टमीचा दिवस हा उत्सव रूपाने सगळीकडे साजरा करण्यात येतो. जन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा होतो. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला म्हणजे वाईट शक्तींचा नाश केला. त्याचं स्मरण हा दिवस. आताही वाईट शक्तींपासून आमच्या देशाचे आमच्या जगाचे रक्षण कर ही प्रार्थना त्याला करण्यासाठी खरं तर हा कृष्णाष्टमीचा सण. पण सध्याचा हंड्या त्याचं स्वरूप दहीहंड्या म्हणजे हे आपण काय आहे हे सर्वांनाच माहीतच आहे. त्यानंतरच्या पौर्णिमेला येतो नारळी पौर्णिमेचा सण. पाऊसही यावे थोडा कमी झालेला असतो. खवळलेला समुद्रही इथून पुढे हळूहळू शांत होत जातो. त्यामुळे कोळी लोकसुद्धा समुद्राला नारळ अर्पण करतात, त्याची प्रार्थना करतात आणि आपल्या नावा समुद्रामध्ये सोडतात. यासाठी समुद्रदेवा आम्हाला सुखरूप ठेव अशी प्रार्थना कोळी लोक त्याला करतात. रक्षाबंधनही त्याच दिवशी असतं. बहीण भावाला राखी बांधते. राखी म्हणजे हा प्रेमाचा धागा असतो. त्यामध्ये बहिणीचे भावाने रक्षण करावं ही भावना त्यामागे असते. पण हल्ली हा धागा म्हणजे हा प्रतिकात्मक धागा कुठपर्यंत पोचला आहे आणि त्यावर कडी म्हणजे एकमेकाला दिलेली गिफ्ट त्यालाच फार महत्त्व. रक्षाबंधन वगैरे न म्हणता हल्ली राखी हाच शब्द दृढ झालेला आहे. बाकी श्रावणी सोमवार, शंकराची पूजा, अभिषेक, त्यानंतर मंगळवारी मंगळागौरी, शुक्रवारी जिवतीची पूजा वगैरे सणावारांनी हा श्रावण महिना भरगच्च भरलेला असतो. मगाशी म्हटलं तसं आनंदी आनंदगडे असंच वातावरण सगळीकडे असतं. नंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये सगळ्यांचा लाडका येतो तो गणपती बाप्पा, गणेशोत्सव. चतुर्थीला आपण घरोघरी त्याची स्थापना करतो. आपल्या राहत्या सोसायट्या सार्वजनिक ठिकाणीसुद्धा बाप्पाची मोठ्या उत्साहाने स्थापना होते. एका मंगलमय आनंदी अशा उत्सवाची ही सुरुवात असते. अमाप चैतन्य उत्साह या 10 दिवसात सगळीकडे असतो. लोकमान्य टिळकांनी लोकमान्य अशा या दैवताचं महत्त्व ओळखून सार्वजनिक उत्सवाचा आद्य मान या गणेशालाच दिला. गणपती हा मंगलदाता आहे, संकटांचा परिहार करणारा आहे. तू सुख करता तू दुःख हरतात, तूच करता तूच करविता, मोरया मोरया असं आपण म्हणतोच. आपल्या महाराष्ट्रातल्या लाल मातीतूनच त्याची मूर्ती तयार होते आणि मातीचंच विरून जाते. अशा रीतीने मातीची पूजा करण्यातून या म्हणजे मातृभूमीला वंदन करण्याचा म्हणजेच राष्ट्रभक्तीचा एक संदेश गणपतीची ही पार्थिव पूजा आपल्याला देते असं जयंत साळगावकर एका ठिकाणी म्हणतात.
अनंत चतुर्दशीला गणपतीचे म्हणजे आनंदाचे, उत्साहाचे जणू विसर्जन होते. आपल्याकडे सणांची रेलचेल असली तरी पुढच्या वर्षी लवकर या असं फक्त गणपतीलाच सांगितलं जातं. हा आगळा वेगळा मान फक्त ह्या गजाननालाच, गणपतीलाच दिला जातो. या मातीच्या मूर्तीमध्ये अदृश्य रूपानं असणारं हे चैतन्य आज जणू माती समानच निष्क्रिय झालेल्या भारतीय मनाच्या गाभाऱ्यात नव्या तेजाची ज्योत चेतवो, असंही माननीय साळगावकरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे. मला वाटतं सध्याच्या परिस्थितीला हा खूपच मौलिक असा संदेश आहे. जय श्रीराम.